and today mashallah it is really fantastic. आप डॉक्टर साहब और हमारे कौन सभी जो ये ऑर्गेनाइज किए हैं, इट्स रियली गुड. एक्चुअली इट्स रियली फैंटास्टिक. ये जो आपका सिस्टम ऑफ एजुकेशन है, आई लाइक इट वेरी मच. फर्स्ट ऑफ ऑल आई लाइक टू कंग्रेचुलेट जो भी ये थॉट प्रोसेस है टू बिल्ड एन इंस्टीट्यूशन ऑन द बेसिस ऑफ बेसिक टेनेट्स ऑफ इस्लाम and to grow very good human beings first of all. And wherever I go, I tell kids, all the kids, a tagline actually I always tell. See, you have to एक ही सांस में आपको एक tagline कभी भी याद कर लेना है. That is for every Muslim kid, it is compulsorily इबादत सेहत इल्म. एक ही सांस में. See, whenever you remember this thing, you know, you will not be misguided. Of course, हमें जो भी अब आपका करिकुलम है वो सभी है, but everything first of all basically what I have learned, इबादत सेहत इल्म. Because see, we have been born and we have been इधर जहाँ पैदा किए हैं अल्लाह ताला ने, तो उधर क्या है, फर्स्ट एंड फॉरमोस्ट अल्लाह ताला ये चाहता है कि इबादत करें. एंड ही हैज गिवन अस ब्यूटीफुल बॉडीज. तो उसे कैसे मेंटेन करना, वी हैव टू मेंटेन थ्रू हेल्थ. दैट इज सेहत, इबादत सेहत. एंड इल्म इज कंपल्सरी फॉर ऑल मुस्लिम किड्स, कंपल्सरी. बिकॉज इल्म हासिल नहीं करे तो क्या तो हासिल हो सकता क्या दुनिया में? प्रैक्टिकली सोचिए. इधर माशाल्लाह सभी उनके बच्चों के माँ बाप अम्मी अप्पा सभी हैं. कैन वी डू एनीथिंग विदाउट इल्म? सी, बेसिक इज इबादत, बिकॉज कंपल्सरी वी हैव टू डू इबादत टू अल्लाह ताला. सेकंड इज सेहत. हमने इतना अच्छा खूबसूरत बॉडी दिया है, तो बॉडी को वी हैव टू टेक केयर. So to take care, we have to do all the good things in life. Stay away from all the intoxicants. Then knowledge means एक ही सांस में बोलना है, इबादत सेहत इल्म. Knowledge is power. Because without knowledge we are nothing. See, आज मैं ये पोजीशन में खड़ा हूँ, भाई of course अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला का बहुत बड़ा रहमो करम है. Apart from that, अल्लाह ताला chooses हमारा मेहनत पे. सी, मेहनत करने से क्या होता है? सी, कंपल्सरी. अब आई जस्ट गिव एन एग्जांपल. अब फजर को उठती ना सब जने की, फजर नमाज को उठती ना? नहीं, आवाज नहीं आया. बिकॉज सी, कई को पूछ लूंगा तो बिकॉज फजर नमाज में इतना डिफिकल्ट है टू गेट अप एंड ऑफर प्रेयर्स. इज इट नॉट? उधर भी मेहनत लगता, बट मेहनत कब आसान होता? when you make it as a practice. Practice means it should become your muscle memory. See, and आजकल सभी जमाने में क्या है, everybody has a phone. See, for the past 10 years I am saying एक phone सबके पास है. What you will do if you don't find your phone for 1 minute or 1 second? What will you do? क्या करेंगे बोलिए? फोन नहीं मिला आपका, आप सर्च करेंगे ना, कहाँ है फोन मेरा बोल के. इज इट नॉट? बिकॉज दैट इज द मसल मेमोरी. सी, माई सिंसियर रिक्वेस्ट टू ऑल किड्स एंड पेरेंट्स एवरीबडी इज दैट ये इबादत सेहत इल्म है ना, मेक इट इनटू ए मसल मेमोरी. तो दिन रात जो दुआ पढ़ती ना, दिस इज बेसिक. बिकॉज आप रात को एक क्वेश्चन करके सोइए, मैं क्या किया आज, कितना अल्लाह ताला को याद किया, हर एक नमाज में पढ़ा, कौन सा छोड़ा, किसके साथ कैसा लैंग्वेज में बात करा. बिकॉज व्हाट आई हैव सीन इन दिस डिस्ट्रिक्ट, लैंग्वेज का बहुत बड़ा, आई एम सॉरी टू से, बट लैंग्वेज यूज करने का बहुत ही टाइप लो लेवल का लैंग्वेज यूज करती. हमें हमारे जबान में अल्लाह ताला का नाम लेता, हाउ कैन वी बी using so low level of language? Kindly, because kids are here, parents are here,
I am asking them sincerely. Of course, मैं एक पुलिस ऑफिसर हूँ, I am एनफोर्समेंट ऑफिसर, मैं एनफोर्स भी कर सकता हूँ, बिकॉज क्या होता है ना, सी लैंग्वेज मोस्ट इंपोर्टेंट. क्यों? बेसिकली आप अगर से अच्छे से बात करेंगे तो आपको भी रिस्पॉन्स अच्छा ही आएगा. इफ नॉट, आप भी जबान से, अगर से आपका मुंह जबान से समथिंग फिल्दी कम्स आउट, व्हाट विल यू एक्सपेक्ट फ्रॉम अदर्स? एंड मैं ये सोचता हूँ कि वी शुड बी रोल मॉडल्स टू ईच एंड एवरी ह्यूमन बीइंग, बी इट फॉर ऑल कम्युनिटीज, एवरीथिंग. बिकॉज हमें रोल मॉडल होना, इसलिए हम लोग हिंदुस्तान में पैदा किए गए हैं. दैट इज वाई वी शुड ऑलवेज रिमेंबर वाई वी आर बोर्न हियर. दैट इज, आप अगर से सोचेंगे, आप नमाज पढ़ेंगे तो जिक्र में रहेंगे तो आपको समझ में आ जाएगा मैं क्या बोल रहा हूं, क्यों बोल रहा हूं. बिकॉज इफ यू मेक एन एफर्ट, मेहनत, एफर्ट इन दीज थ्री थिंग्स ना, every student of my community, every student of all this ummah will become a guiding force to the whole humanity. Is it not? ಯೋಚನೆ ಮಾಡಿ. ಸಿ ಬೇಸಿಕ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ನಮಗೆ ಮದರ್ ಟಂಗ್ ಏನೇ ಇರಬಹುದು, ಬಟ್ ಸ್ಟೇಟ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬಂದು ಕನ್ನಡ. ಆಮೇಲೆ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬಂದು ಎಲ್ಲರಿಗೂ, ನಮ್ಗಂತೂ ಹಿಂದಿ ಉರ್ದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಬರ್ತದೆ. ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬಂದು ಇಂಗ್ಲಿಷ್. ಸೊ ಕನ್ನಡ, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಫಾರ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್, ಬಿಸ್ನೆಸ್. ನೀವು ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಕ್ಕಾಗತ್ತಾ? ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಕ್ಕಾಗುತ್ತೇನ್ರಿ? ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಪಡ್ತಾ ಇದ್ರಿ ನನಗೆ ಗೊತ್ತು. ಒಂದ್ ಏರಿಯಾ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಏರಿಯಾದಾಗ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನೀವು ಮಾತಾಡಕ್ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಏನೋ ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾರೇನ್ರಿ? ಮಾಡ್ತಾರ? ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮಾಡ್ತಾರಾ ಇಲ್ವಾ? ದಟ್ ಈಸ್ ದ ಸ್ಪಿರಿಟ್. ಸಿ ಎವ್ರಿ ಚೈಲ್ಡ್, ಹರ್ ಏಕ್ ಬಚ್ಚ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಹುಡುಗ ಲೋಕಲ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಕಲಿಯಲೇಬೇಕು. ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿಗೂ ಬರಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆಗತ್ತಾ? ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಎಲಾಂಗ್ ವಿತ್ ನಮ್ಮ ಬೇಸಿಕ್ ಏನಿದೆ, ಆ ಬೇಸಿಕ್ ಜೊತೆ ಕನ್ನಡ ಕಂಪಲ್ಸರಿ ಕಲಿಯಲೇಬೇಕು. ಇಲ್ಲ 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಕನ್ನಡ ಇದೆಯಾ? 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ತक ಕನ್ನಡ है ना? ಎಸ್, ವೆರಿ ಗುಡ್. ಸಿ ಕನ್ನಡ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಏನು ಮಾತಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಬೇರೆಯವ್ರಿಗೂ ಹೇಳ್ಕೊಡಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಈಗ ಇಬಾದತ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಾ ಅಂತ ಯಾರಾದ್ರೂ ಕೇಳಿದ್ರೆ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತಾ? ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಕ್ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೇನ್ರಿ? ಸಿ ಇದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಯಾವತ್ತೂ. ವೈ ವಿ ಆರ್ ಹಿಯರ್, ವೈ ವಿ ಆರ್ ಬಾರ್ನ್ ಹಿಯರ್. ದಟ್ಸ್ ವೈ ಮೈ ಸಿನ್ಸಿಯರ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಈಸ್ ಆಲ್ವೇಸ್ ಬಿ ಸಿನ್ಸಿಯರ್ ಟು ಅಲ್ಲಾ ತಾಲಾ ಅಂಡ್ ಹಿ ವಿಲ್ ಶೋ ಅಸ್ ದ ವೇ. बिकॉज अल्लाह को राजी करने का इट इज नॉट ए इजी जॉब. ಈಸಿ ನಾ? ಈಸಿ क्या जी? ಈಸಿ ನೇನ್ರಿ? नो. दैट इज वाई बी वेरी सिंसियर टू योरसेल्फ. फर्स्ट ऑफ ऑल अपने आप को अंदर झांको. ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಫಸ್ಟ್ ಅರ್ಥಕೊಳ್ಳಿ. ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಅರ್ಥಕೊಂಡ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೀವು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳ್ಕೊಡ್ಬೋದು ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಮುಂದೆ ಬರಬೇಕು. ಸಿ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಆಫೀಸರ್ಸ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಸುಮಾರು ಜನ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಆಗ್ತಾರೆ, ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಆಗ್ತಾರೆ. ಬಟ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಆಫೀಸ್ ಅಲ್ಲಿ ಜಸ್ಟ್ ಲೈಕ್ ರೆವಿನ್ಯೂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇದೆ, ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇದೆ, ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಬೇಕು. ಬಿಕಾಸ್ ಖಿದ್ಮತ್ ಈಸ್ ಒನ್ ಆಫ್ ದ ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಆಫ್ ಅವರ್ ದೀನ್. ಇಸ್ ಇಟ್ ನಾಟ್? ಸಿ ಇನ್ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆರ್ ಎನಿ government department, automatically you are doing service to the society. If you are doing service to the society, what happens? In turn it is service to the whole humanity. Is it not? है कि नहीं? सी हमारे जो बच्चों की माँ है, हमारे अब्बा हैं, उनको मैं गुजारिश करता हूँ कि कंपल्सरली 100% सबको स्कूल भेजिए. बिकॉज इल्म ही चमना आखिर रात का रास्ता है. इल्म हासिल नहीं करे तो जस्ट इबादत करे तो कुछ भी नहीं होता. बिकॉज विदाउट नॉलेज, विदाउट इल्म, how will you understand Quran? Is it not? How will you teach others? Can you teach others without understanding? Can you? नहीं. That's why the spirit of the kids are really good here. इसलिए मैं ये बोल के मेरा जो भी एक मौका मिला ಇಂಟ್ರಾಕ್ಷನ್ करने का ಅಂಡ್ ಆಲ್ಸೋ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಮ್ಮ ಸಂವಾದ ಮಾಡಿ ವಾಟ್ ನನ್ನ ಮೈಂಡಲ್ಲಿ ಏನಿತ್ತು ಅದು ನಿಮಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ನಿಮ್ಮ
ಯಾರೇ ಇರ್ಲಿ ಸ್ಕೂಲ್ ಏನಾದ್ರು ಹೋಗಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡ್ ಬಿಡಿ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಔಟ್ಪೋಸ್ಟ್ ಇದೆ, ಯಾರಾದ್ರೂ ಏನಾದ್ರು ಬೇರೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಥವಾ ಈ ಸಿಗರೆಟ್ ಸೇದೋದು ಬೀಡಿ ಸೇದೋದು ಶುರು ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ, ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಕೋಟ್ಪಾ ಕೇಸ್ ಅಂತ ಇದೆ, ಅದನ್ನು ಹಾಕಿಸ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ ಇನ್ಯಾರು ಈ ಗಾಂಜಾ ನೋಡಿ, ಪಾಷಾ ಅವ್ರು ಬಂದ್ ಹೇಳ್ತಾ ಇದಾರೆ ಡ್ರಗ್ಸ್ ಬಗ್ಗೆ. ನಂದೇನಿದೆ ಗೊತ್ತಾ, ಫಸ್ಟ್ ಶುರು ಆಗದೆ ಬಿಡಿಯಲ್ಲಿ. ಕೋಲಾರಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀನಿ ಎಲ್ಲ ಬೀಡಿ ಸುತ್ತವರೇ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಹೋಗಿ ಅವತ್ತು ಇದರಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ಬಿಟ್ಟು ಬಂದೆ, ಬೀಡಿ ಏನಕ್ಕೆ ಸುತ್ತಬಿಟ್ಟು ಶುರು ಆಗೋದು ಈ ಡ್ರಗ್ಸ್ ಎಲ್ಲಿಂದ ಬರುತ್ತೆ? ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಬೀಡಿ ಸುತ್ತೋದ್ರಿಂದ ಶುರು ಆಗೋದು. बीड़ी से शुरू हुआ था, नेक्स्ट आके वो ड्रग्स में खत्म होता. गांजा आपको उसमें बीड़ी में डाले को सिगरेट में डाले पीने का शुरू करते हैं. नशा से दूर रहना, हमें नशा कुछ हमें लत बना ली. इज इट नॉट? सी दैट इज वाई ये बीड़ी पिए तो कानून अभी क्या अभी ये कोटपा एक्ट किच है. खूबसूरत मस्जिद और आलीशान ईदगाह के दामन में कुदरत के सरसब्ज नज़ारों में नारियल और आम के दरख्तों के साये में दीनी और असरी उलूम का हसीन इम्तिजाज, ये है इंडियन इंटरनेशनल स्कूल की ख़ास बात. जी हाँ, कर्नाटक के कोलार ज़िले के एक छोटे से मकाम क्यालनूर में दारुल उलूम सवाउ सबील और इंडियन इंटरनेशनल स्कूल आबाद हैं. इस इदारे की सबसे बड़ी खूबी यह है कि यहाँ मौजूद दीनी मदरसे के तलबा को असरी तालीम, मॉडर्न एजुकेशन से भी आरास्ता किया जा रहा है और स्कूल के तलबा व तालिबात को दीनी तालीम व तरबियत फराहम की जा रही है. इस तरह ये इदारा दीनी व दुनियावी तालीम का एक मरकज़ बनकर उभर रहा है. इस तालीम व तरबियत की एक झलक इंडियन इंटरनेशनल स्कूल के सालाना जलसे के मौके पर देखने को मिली. 11 जनवरी 2026 बरोज़ हफ्ता इंडियन इंटरनेशनल स्कूल ने शानदार तरीके से अपना एनुअल डे मनाया. इदारे के सेक्रेटरी डॉक्टर इमरान की क़यादत में ये जलसा हुआ. मेहमानाने खुसूसी के तौर पर मोहम्मद हुमायूं नाक्ते, जो कोलार के डीएसपी हैं, आला पुलिस ऑफिसर हैं, उन्होंने शिरकत की और कोलार ज़िले की डीडीपीआई अलमास परवीन ताज ने भी इस जलसे में शिरकत की. बेंगलुरु के केआईईटी ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन की सेक्रेटरी डॉक्टर आयशा जमादार, समाजी शख्सियत डॉक्टर जावेद अहमद क़य्यूम व दीगर इस तकरीब में जलवा अफरोज़ थे. पुलिस ऑफिसर मोहम्मद हुमायूं नाक्ते ने ये पैगाम दिया कि ज़िंदगी में कामयाबी के लिए 3 चीज़ों पर तवज्जो देने की ज़रूरत है. वो हैं इबादत, सेहत और इल्म. डीडीपीआई अलमास परवीन ताज ने कहा कि दीन के साथ दुनिया की तालीम ज़रूरी है. तमाम खुलफाए राशिदीन ने दीन और दुनिया को एक साथ बरकरार रखा. इस तर्ज पर क्यालनूर का ये इदारा अपनी खिदमत अंजाम दे रहा है. मोहतरमा आयशा जमादार ने कहा कि इंडियन इंटरनेशनल स्कूल के टीचरों ने तलबा व तालिबात पर काफ़ी मेहनत की है और इसका असर एनुअल डे के फंक्शंस में देखने को मिल रहा है. पुलिस डिपार्टमेंट से वाबिस्ता महबूब पाशा, इंजीनियर मोहम्मद अतहर हुसैन, प्रिंसिपल नूर फातिमा और इस इदारे के रूह रवां, इस पूरे प्रोग्राम के रूह रवां डॉक्टर इमरान ने भी अपने ख्यालात का इजहार किया. इस मौके पर इंडियन इंटरनेशनल स्कूल के तलबा व तालिबात ने एक से बढ़कर एक अदबी व सकाफती प्रोग्राम पेश किए. अरबी, अंग्रेज़ी, कन्नड़ और उर्दू ज़बानों में इन बच्चों ने खूबसूरत प्रोग्राम पेश किए. ख़ास बात ये रही कि ये तमाम प्रोग्राम्स दीन और अखलाक पर मबनी थे, जो इंडियन इंटरनेशनल स्कूल की तर्ज तालीम की अक्कासी कर रहे थे. जनूबी हिंद न्यूज़ रिपोर्ट.